नमस्कार मित्रांनो, द स्पर्धा मंच युट्यूब चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी झालेली आहे आणि काही ठिकाणी चालू आहे. त्यानंतर पोलीस भरतीची लेखी परीक्षा होईल. लेखी परीक्षेसाठी सर्वात आणि अत्यंत महत्त्वाचा असा कोणता टॉपिक तर चालू घडामोडी. चालू घडामोडीवर स्पर्धा परीक्षेला किंवा पोलीस भरतीसाठी खूप प्रश्न विचारले जातात. आता जानेवारी महिन्यामध्ये काही क्रीडा क्षेत्रामध्ये चालू घडामोडी घडलेल्या आहेत, त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. ठीक आहे. जानेवारी महिन्यामध्ये WPLचं आयोजन केलेलं होतं. WPL म्हणजे काय याबद्दल आपण माहिती घेऊया. WPL ह्या महिलांसाठी क्रिकेटची स्पर्धा आयोजित केलेली असते. BCCI त्याने आयोजन केलं होतं. यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपण बघूया WPL म्हणजे काय. WPL काय महिलांसाठी सुरू करण्यात आलेली प्रीमियर लीग आहे. त्याचं लॉंग फॉर्म आहे वुमेन्स प्रीमियर लीग. ठीक आहे. कधीपासून सुरुवात झाली तरी कधीपासून 2023 पासून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. 2023 पासून WPL ची सुरुवात झालेली आहे. आपण बघूया या WPL मध्ये एकूण संघ किती सहभागी होतात. या WPL मध्ये एकूण सहभागी संघ आहेत. टोटल 5 संघ सहभागी होतात. तर ते 5 कोणते संघ सहभागी होतात त्याची आपण माहिती बघूया. पहिला आहे मुंबई इंडियन्स, त्याला आपण MI म्हणतो. हा पण संघ WPL मध्ये सहभागी होतो. त्यानंतर दुसरा संघ कोणता तर रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू, त्याला आपण RCB म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये. तिसरा संघ जे WPL मध्ये सहभागी होतो तो कोणता दिल्ली कॅपिटल, त्याचा शॉर्ट फॉर्म त्याला DC म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर चौथा WPL मध्ये संघ सहभागी होतो तो कोणता UP वॉरियर्स. त्यानंतर पाचवा जो संघ आहे WPL मध्ये सहभागी होतो तो कोणता गुजरात जायंट्स. असे एकूण 5 संघ WPL मध्ये सहभागी होतात. थरारक असे क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला भेटतात. ठीक आहे. तर आपण बघूया 2026 मध्ये हा WPL चा विजेता संघ कोणता ठरलेला आहे. तर WPL चा 2026 मध्ये RCB हा संघ विजेता ठरलेला आहे. RCB ला आपण काय म्हणतो रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू. रॉयल चॅलेंजर्स बँगळुरूचा कर्णधार कोण होतं तर कर्णधार आता आपल्याला सर्वांना माहिती भारतीय क्रिकेटमधील सर्वात महत्वाची व्यक्ती कोणती स्मृती मंदाना. ही कोण आहे RCB ची कर्णधार होती, जी की विजेती संघाची कर्णधार होती. ठीक आहे. यावरती पण आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2026 मध्ये RCB ने कप जिंकला त्यावेळेस RCB चा कर्णधार कोण होता असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तेव्हा काय कोण आपल्याला सांगायचे स्मृती मंदाना ही RCB ची कर्णधार होती. ठीक आहे. त्यानंतर उपविजेता संघ कोणता. उपविजेता संघ ठरलेला आहे दिल्ली कॅपिटल. हा 2026 मध्ये उपविजेता ठरलेला संघ आहे दिल्ली कॅपिटल. त्यानंतर आपण बघूया जो सर्वाधिक जास्त रन काढतो त्याला आपण काय करतो ऑरेंज कॅप दिली जाते, आणि जो सर्वाधिक जास्त विकेट घेतो त्याला काय पर्पल कॅप दिली जाते. ठीक आहे. आपण असं बघूया ऑरेंज कॅप विजेता कोण आहे स्मृती मंदाना. ती RCB ची कॅप्टन पण होती आणि ज्याने ट्रॉफी जिंकली त्या संघाची कर्णधार पण होती कोण स्मृती मंदाना. आणि तिने काय केलेलं आहे ऑरेंज कॅप पण जिंकलेली आहे. ऑरेंज कॅप म्हणजे काय सर्वाधिक रन काढणारी व्यक्ती. कोण आहे स्मृती मंदाना आहे. त्यानंतर आपण बघूया पर्पल कॅप. पर्पल कॅप होल्डर कोण आहे तर सोफी डिवाइन. ही गुजरात संघाची खेळाडू आहे. तिने काय केलेलं आहे एकूण सर्व सामन्यामध्ये मिळून एकूण 17 विकेट्स घेतलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया जेव्हा पर्यंतच्या इतिहासात WPLच्या इतिहासात सर्वात महाग ठरणारी खेळाडू कोणती आहे ती कोणती आहे दीप्ती शर्मा आहे. मूळ भारताचीच आहे. UP वॉरियर्स कडून खेळते. तिला UP ने काय केलं होतं 3.2 कोटी मध्ये खरेदी केलं होतं, जी की सर्वाधिक महिलांमध्ये सर्वाधिक जास्त किमतीला खरेदी करणारी खेळाडू ठरलेली आहे. आपल्याला यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता आपण काय करूया की बघूया की स्पर्धा कधी सुरू झालेली आहे. स्पर्धा सुरू झालेली 2023 मध्ये. आपण बघूया 2023 ला कोण विजेता ठरलं होतं, 2024 ला कोण विजेता ठरलं होतं, 2025 ला कोण विजेता ठरलं होतं. ठीक आहे. तर आपण बघूया 2023 मध्ये मुंबई इंडियन्स हा WPL चा सर्वात पहिला विजेता संघ ठरला होता. त्यानंतर 2024 मध्ये RCB हा संघ विजेता ठरला होता. त्यानंतर 2025 मध्ये मुंबई इंडियन्स हा संघ विजेता ठरला होता. आणि आता चालू संघ म्हणजे 2026 मध्ये कोणता संघ विजेता ठरलेला आहे तर RCB हा संघ विजेता ठरलेला आहे. RCB आणि मुंबई व्यतिरिक्त कोणत्याही संघाने WPL ची ट्रॉफी जिंकलेली नाही. आपण म्हणू शकतो RCB आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघाने 2-2 वेळेस ट्रॉफी जिंकलेली आहे.
आता यावर महत्वाचे मुद्दे बघायचे झालं, हायलाइट करून बघूया आपण. प्रश्नाला पेपरला येण्यासारखे कोणते मुद्दे आहेत ते आपण बघूया. काय आपल्याला विचारलं जातं WPL चा लॉंग फॉर्म काय? लॉंग फॉर्म काय? वुमेन्स प्रीमियर लीग. त्यानंतर WPL ची सुरुवात कधी झालेली आहे? सुरुवात झालेली आहे 2023 मध्ये WPL ची सुरुवात झालेली आहे. तर 2026 मध्ये WPL चा विजेता संघ कोणता ठरलेला आहे? कोणता? RCB हा संघ WPL चा विजेता संघ ठरलेला आहे. कधी? 2026 मध्ये. त्यानंतर आपण बघूया, ज्या 2026 मध्ये RCB जिंकलेला आहे त्याचे का नाही कर्णधार कोण होतं? तर कर्णधार कोण होतं? स्मृती मानधना ही RCB संघाची कर्णधार होते. तर उपविजेता संघ कोणता आहे? दिल्ली कॅपिटल. ठीक आहे. त्यानंतर सर्वाधिक रन काढणारा खेळाडू कोणता जर म्हणून ओळखला आपल्याला तर कोणता? 2026 मध्ये WPL मध्ये सर्वाधिक जास्त रन काढणारा खेळाडू कोणता? स्मृती मानधना RCBची. तर सोपी दिवाळी ही काय? सर्वाधिक विकेट घेणारी खेळाडू ठरली. त्यानंतर 2026 च्या लिलावात सर्वाधिक भाग घेतली जाणारी कोणती खेळाडू आहे? ती कोणती? दीप्ती शर्मा. तिला 3.2 कोटी रुपयांनी खरेदी केलेला आहे. कोणी? UP वॉरियर्स केलेला आहे. ठीक आहे. WPL मध्ये सहभागी संघ किती आहेत? तर 5 संघ आहेत. कोणते? मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, UP वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स असे एकूण किती? 5 संघ सहभागी होतात. ठीक आहे. त्याच्यापैकी फक्त 2 संघांनी ट्रॉफी जिंकलेल्या आहेत. ते कोणते आहे? मुंबई आणि RCB. प्रत्येक दोघांनी पण 2-2 वेळी ट्रॉफी जिंकलेली. पण 2023 ला मुंबई जिंकलेले, 2024 ला RCB जिंकलेले, परत 2025 ला मुंबई जिंकलेले, परत 2026 ला कोण? RCB जिंकलेली आहे. अशा प्रकारे आपण WPL ची माहिती संपूर्ण घेतलेली आहे. या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.